नाशकात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता। सुधाकर बडगुजर आणि विलास शिंदे नाराज असल्याची चर्चा। काल बडगुजर यांनी घेतली होती मुख्यमंत्र्यांची भेट। विधान भवनात महिला आयोगाच्या कामकाजाचा नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीमध्ये आढावा। तर आयोगावर टीका केली की प्रसिद्धी मिळते। बैठकीनंतर चाकणकरांचा विरोधकांवर निशाणा। महिला आयोगाची तक्रार करायला जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या शिष्टमंडळाला प्रवेश नाकारण्यावरून राजभवन बाहेर नाट्य। ठाकरेंच्या 2 नेत्यांना प्रवेश, मात्र संगीता तिवारींना प्रवेश न दिल्यानं मोठी नाराजी। जेसीबी विक्री व्यवहारातील फसवणूक प्रकरणी शशांक आणि लता हगवणे म्हाळुंगे पोलिसांच्या ताब्यात। राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी, तर निलेश चव्हाणला 4 दिवसांची पोलीस कोठडी। संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी 17 जूनला। आरोप निश्चित करण्यासाठी उज्ज्वल निकमांचा अर्ज, तर डिजिटल एव्हिडन्स मिळाले नाहीत, आरोपीच्या वकिलांचा युक्तिवाद। नितेश राणे महाराष्ट्र बर्बाद करण्याच्या मागे लागलेत। अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष प्यारे खान यांची टीका। फडणवीस केवळ हिंदूंचे नाही तर सर्व धर्मियांचे मुख्यमंत्री, प्यारे खान यांनी ठणकावलं। पडघ्यामध्ये काल एटीएसनं टाकलेल्या छाप्यात 19 मोबाईल आणि काही लॅपटॉप जप्त। फोनच्या डिजिटल फॉरेन्सिक चाचणीमध्ये महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता। पंतप्रधान मोदींना 16 विरोधी पक्षाच्या खासदारांचं पत्र। ऑपरेशन सिंदूरबाबत विशेष अधिवेशन घेण्याची विरोधकांची मागणी। जैश ए मोहम्मदचा टॉप कमांडर अब्दुल एजाज इसार ठार। मृत्यूचं कारण स्पष्ट। गिलगिटमधल्या जैशच्या दहशतवादी तळाचा होता प्रमुख। अयोध्येत राम मंदिरात आजपासून राम दरबाराचा प्रतिष्ठापना सोहळा। भव्य राम दरबाराची उभारणी। पहाटेपासूनच मंदिर प्रांगणामधील 8ही मंदिरात अनुष्ठान सुरू। आणि आयपीएल 2025च्या फायनलचा आज थरार। रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू समोर पंजाब किंग्सचं आव्हान। आयपीएलला आज नवा चॅम्पियन मिळणार। मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाच्या मीडिया एक्सलन्स अवॉर्डनं विशाल पाटील सन्मानित। उल्लेखनीय कार्याबद्दल लोकशाही मराठीचे व्यवस्थापकीय संपादक विशाल पाटील यांचा गौरव। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।